पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांची कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना वाहतुकीची सुविधा मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. मात्र धडगाव तालुक्यातील गोऱ्याचुलवड मार्गावर या नेमक्या उलट परिस्थिती पाहायला मिळते. अपूर्ण पुलांची कामं, रखडलेला विकास आणि संशयास्पद फलकामुळे बांधकाम विभागाच्या कारभारावर निर्माण झालेलं प्रश्नचिन्ह. गोऱ्याचुलवड रस्त्यावर लावण्यात आलेल्या एका फलकावर चौगाव ते मालखुर्द राजापूर तालुका तळोदा या रस्त्याची कामाची माहिती नमूद करण्यात आली आहे. संबंधित काम पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत सन 2017-18 मधील त्याचे भूमिपूजन तत्कालीन खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आल्याचा उल्लेख फलकावर सुद्धा आहे. मात्र हा फलक धडगाव तालुक्यातील रस्त्यावर कसा आणि का लावण्यात आला याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना आता उधाण आलंय. दरम्यान गोऱ्याचुलवड मार्गावरील पुलांची कामं गेल्या 3 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पावसाळा सुरू झाला की काम सुरू होतं आणि पावसाळा संपताच पुन्हा बंद पडतं अशी परिस्थिती आहे. परिणामी वाहनधारक, विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब बिरसा फायटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. संबंधित फलक त्यांनाही आढळून आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित रस्त्याचे काम प्रत्यक्षात पूर्ण झालंय की नाही आणि निधीचा योग्य वापर झालाय का, तसंच चुकीचा फलक कोणी लावला आणि कोणत्या उद्देशाने लावला याची चौकशी करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे. संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे 7 वर्षांपासून हा फलक त्या ठिकाणी उभा असताना तो संबंधित यंत्रणा किंवा स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास कसा आला नाही हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ते आणि सुरक्षित पूल उपलब्ध करून देण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना प्रत्यक्षात मात्र कामे रखडत असतील आणि फलकांवरच विकास दिसत असेल तर ही बाब गंभीर मानली जाते. त्यामुळे या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची आता मागणी जोर धरली. गोऱ्याचुलवड मार्गावरील अपूर्ण पुलामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा तर गंभीर प्रश्न बनतोच, पण शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे केवळ फलक लावून विकासाची जाहिरात न करता प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्याची मागणी आता नागरिकांकडून होतीये. 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी संजय पराडके, अक्राणी.